नमस्कार, मी सोनाली स्वप्नील बंडगर, भिगवण शेटफळगडे गटामधून जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवार आहे आणि माझे चिन्ह आहे कब्बशी। आज शेवटचा दिवस आहे प्रचारासाठी, तर लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे। लोकांना आता नवीन चेहरा पाहिजे, त्यात आम्ही तरुण आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे नक्कीच सगळे प्रश्न सोडवणार आहे। सगळे लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही आता जसं फिरतो तर लोक सगळे म्हणतात आम्ही दुसऱ्यांचा प्रचार करतोय पण मत नक्की तुम्हालाच असणार आहे। म्हणजे आता आम्ही भेटी घेतो ना, तर सगळे लोक सांगतात की त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हालाच मतदान करणार। तर फिरत असताना काजर साईडला वगैरे लोक, म्हणजे आम्ही स्वतः जाताना सुद्धा आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम येत होता, तर सगळे लोक म्हणजे एक तर आजोबा असे रडले की त्यांचं आता घराचं काम चालू आहे, पण म्हटले की आमचं म्हणजे गाड्या पण येत नाहीत, इथं घराचं काम चालू आहे, तर आम्हाला त्यांच्या सगळे समस्या सोडवायच्या आहेत। तसंच आता काही ठिकाणी फिरायला म्हणजे प्रचार करताना आम्हाला म्हटले की 8-8 दिवस कचऱ्याची गाडी पण येत नाही, तसं ड्रेनेजचे पण खूप समस्या आहेत, तर ते सगळे सोडवायचे आहेत आम्हाला। महिला सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत। महिला घरून आता काम करतायत, तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे त्यांचे जे व्यवसाय आहेत तर त्याला चांगला भाव मिळेल ह्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहेत। तसंच आपण आता बघतो की छोटी मुलगी पण सुरक्षित नाहीये, तर शाळेमध्येच आपण असं त्यांना गुड टच, बॅड टच किंवा असं स्वतःच्या संरक्षणासाठी काय करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये पण। तसेच अजून जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना आहेत बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत। आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान गेलो तर म्हटले की गिरण असते, तर ते आमच्यापर्यंत येत नाही, म्हणजे ज्यांना खरं गरज आहे त्याची, तर त्यांच्यापर्यंतच पोहोचत नाही, तर ते आम्ही नक्कीच काम करणार आहे। आम्ही लोकांचे प्रश्न सोडवू शकतो, आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषद निवडली। म्हणजे लोक बरेच आहेत जिल्हा परिषद सदस्य, पण आम्ही फिरताना असं खूप प्रश्न जाणवले की एवढ्या 5-6 वर्षात नाही त्यांच्याकडून काम झालं, तर आम्हाला ते त्यांचे सगळे समस्या सोडवायच्या आहेत। तुम्हाला फॉर्म माघार घेण्यासाठी काय राजकीय दबाव आला होता? हो, आला होता, पण म्हणजे आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला होता आणि आम्हाला विश्वास होता की विजय आमचाच होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही फॉर्म माघार घेतला नाही। रस्ता, वीज हे तर समस्या आहेत, तसं पण आपण बघितलं की महिला एवढं म्हणजे 3-4 महिन्याने आपलं हेल्थ चेकअप करणं, एवढं म्हणजे कामाच्या ह्याच्यात लोक नाही तेवढं लक्ष देत, तर आम्ही असे वेगवेगळे शिबिर भरवणार आहे जेणेकरून प्रत्येक जण आपलं चेकअप करून घेईल, त्याचा त्यांना फायदाच होईल। त्यांची ओळख वेगळी आहे, माझी ओळख वेगळी आहे, त्यामुळं मी निवडून आल्यानंतर माझं काम मी स्वतःच करणार आहे आणि मी सगळ्या लोकांच्या समस्या सोडवणार आहे। मी तुमच्यातलीच एक आहे, मी सगळे प्रश्न तुमच्यासारखे अनुभवलेले आहेत, तरी तुम्ही मला कब्बशी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा।